वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्षु सर्वदा। सर्वप्रथम गणपती बाप्पा आणि सिद्धिविनायकाला तसेच स्वरांची देवता सरस्वती मातेला नमन करून समाचाराला सुरुवात करतोय। सर्वांना हेमंत पाटीलचा नमस्कार। आपण पानावर येणाऱ्या 3 दिवसांमध्ये शिवसेना आणि युवासेना आयोजित युवासेना चषक 2017चं हे आयोजन सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। आपण बघतोय प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उद्घाटन समारंभासाठी आज पहिला दिवस आहे आणि उद्घाटन केले जाते। माननीय श्री धनंजय मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उपजिल्हाधिकारी युवासेना पालघर जिल्ह्याचे जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या उद्घाटन समारंभासाठी त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। त्यानंतर आपण बघतोय आमच्याच परिसरातील नगरसेविका वार्ड क्रमांक 89च्या सौभाग्यवती प्रीतीताई दिनेश म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। आमच्या परिसरातील युवा अधिकारी शशिकांत पाटील यांना भट्टा म्हात्रे उप युवा अधिकारी यांच्या आणि पूर्ण चिंचोटी ते नागले युवा सेनाच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे। तर या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। आपण बघतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं जाते। माननीय श्री धनंजय मोहिते साहेब उपजिल्हा युवा अधिकारी यांचं आगमन झालेलं, त्यांचं या युवासेना चषक 2017 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। तसेच आपण बघतोय कामनचे माजी सरपंच माननीय श्री दिनेश म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। सुरुवातीला आपण बघतोय प्रीतीताई दिनेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं जाते आणि त्याच्यानंतर बघतो आपण धनंजय मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते नगरसेविका सौभाग्यवती प्रीतीताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला तो यष्टांना। त्यानंतर आपण बघतोय उपजिल्हाधिकारी माननीय श्री धनंजय मोहिते यांच्या शुभ हस्ते सुद्धा उद्घाटन केलं जाते। या स्पर्धेचं विकेटचं उद्घाटन केलं जाते। आपण येणाऱ्या 3 दिवसामध्ये पाहणार आहोत युवा सेना चषक 2017चे आयोजन सीझन 2 दुसरं वर्ष असेल। गेल्या वर्षापासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती। आपण बघतोय सर्व पदाधिकारी या चिंचोटी ते नागले परिसरातील सर्व युवा सेनेचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसतात, ज्यांच्या अथक मेहनत आणि प्रयत्नाने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे। भरपूर मान्यवर येणाऱ्या 3 दिवसामध्ये उपस्थित होणार आहेत। मात्र आपण बघतो या सुरुवातीच्या क्षणामध्ये माननीय श्री धनंजय मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडला जातोय। टाळ्यांच्या आवाजामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन केलं जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते। सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। जो संघ आलेला आहे त्या संघांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। निश्चितच 2 संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। होम ग्राउंड असणारे पोमन बॉयज पोमन आणि शिलोत्तर असे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्या सामन्यासाठी। तर पहिला सामना या 2 संघादरम्यान होणार आहे। माननीय श्री प्रकाश देवलीकर यांना सुद्धा विनंती असेल खेळपट्टीवर लगेच जायचं आहे। समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री प्रकाश देवलीकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा या युवासेना चषक 2017 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। वेलकम। नॉन स्ट्राईक दोन्ही एंडकडून या ठिकाणी मारा होतो। या मैदानाचं एक वैशिष्ट्य आणि वसई पूर्व पट्टीमधील नंबर 1चं हे मैदान मानलं जाते आणि या मैदानामध्ये या वर्षातली ही दुसरी स्पर्धा। याच्या अगोदर पोमन बॉयज पोमन ट्रॉफी 1 लाखाची भव्य अशी टुर्नामेंट ज्यांनी 25वं वर्ष पूर्ण केलं होतं आणि या दुसऱ्या वर्षामध्ये युवासेना चषकचं आपण बघतोय आयोजन केलं जाते। तर पहिला सामना पोमन बॉयज पोमन वर्सेस ओम 11 शिलोत्तर या 2 संघादरम्यान होणार आहे। उद्घाटन झाल्यानंतर थोडंसं खेळपट्टीवर सराव झाल्यानंतर दोन्ही संघाने रांगेमध्ये उभं राहायचं आहे। टॉस केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते। पहिल्या सामन्याचा उद्घाटनीय सामन्याचा टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते। तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे। या ठिकाणी उद्घाटन केलं जाते। आपण बघतोय पुन्हा आमच्याच परिसरातील आणि समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री
प्रकाश देवलीकर साहेब यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांच्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी श्रीफळ तोडला जातोय टाळ्यांच्या गजरामध्ये. अतिशय सुरेख असं क्रिकेटचं आयोजन. ह्या क्रिकेटला जर आपण नाव दिलं तर निश्चितच क्रिकेट अनफॉरगेटेबल, कभी ना भूलने वाला क्रिकेट. तर निश्चितच या स्पर्धेचं उद्घाटन, विकेटचं उद्घाटन केलं जाते दोन्ही बाजूने. निश्चितच आणखीन एक उद्घाटन या ठिकाणी पूजन केलं जाईल. आपल्या VIP डाईस समोर गणपतीचं मूर्ती आहे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल, मात्र त्याच्या अगोदर राष्ट्रगीत घेतलं जाईल. दोन्ही संघांनी रांगेमध्ये उभं राहायचं आहे, आयोजकांनी सुद्धा त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. आणि जे प्रेक्षक सुद्धा आपल्याला दिसतात या मैदानाच्या चोही बाजूने प्रेक्षक, जे सुरुवात झालेली प्रेक्षकांची येण्याची, प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. धन्यवाद हेमंत. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. या विश्वब्रह्मांडात ज्या देवतेचं सर्वप्रथम पूजन केलं जातं त्या श्री गणेशाला वंदन करून, स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावण बापाने अतिथी कक्षासमोर उभे असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी मैदानाच्या जे आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचं युवा सेना चषक 2017 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. आपण बघू शकतायत मैदानाच्या आत सर्व प्रमुख अतिथी उपस्थित आहेत आणि त्या अतिथींमध्ये आमचे प्रतिनिधी हेमंत पाटील हे उपस्थित आहेत. तर लगेचच मैदानामधून काही घडामोडी असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. निश्चितच जे प्रेक्षक मला दिसतात समोर, त्यांना विनंती असेल की उभं राहायचं, कारण नॅशनल अँथम आपलं भारताचं राष्ट्रगीत या ठिकाणी लावलं जाते. भारतीचं एकात्मता वाढवण्यासाठी हे राष्ट्रगीत वाजवलं जाते. या ठिकाणी आमचे आणखीन अतिथी रघुनाथ पाटील, त्याच्यानंतर RK, जे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. निश्चितच आपण राष्ट्रगीतासाठी सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय आणि जे जे खेळाडू आहेत त्यांच्या डोक्यावर कॅप परिधान केले आहेत त्यांना विनंती करतोय आपण कॅप खाली उतरवायच्या आहेत. सर्व प्रेक्षकांना, तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतोय, राष्ट्रगीत आपण या ठिकाणी वाजवणार आहोत, यासाठी आपण तयारीमध्ये राहा. थोड्याच वेळात आमचे DJ मास्टर सुद्धा तयारीत राहतील. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. भारत माता की, भारत माता की. एक साथ विश्राम. धन्यवाद. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. आणखीन आपण बघतोय दिगंबर देवलीकर हे सुद्धा उपस्थित आहेत, विभाग प्रमुख सकाळपासून उपस्थित, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. टॉस केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघाचा कर्णधार समोर याचा, दोन्ही संघाचा कर्णधार यस ओम 11 शिलोतर वर्सेस माननीय श्री धनंजय मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते. यस शिलोतर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे.
पहिला सामना आहे, उद्घाटनीय सामना आहे. तुम्ही टॉस जिंकलेला आहेत. मी विनंती करतो मान्यवरांना की तुम्ही व्ही आय पी डायसवर जाऊन बसायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल व्ही आय पी डायसवर बसायचं आहे. पहिला सामना आहे, टॉस तुम्ही जिंकलेला आहे. काय स्वीकारणार? सर फलंदाजी स्वीकारेल. फलंदाजी स्वीकारण्याचं तुमचं गेम प्लॅनिंग काय? कर पहिला एक धाडसी निर्णय तुम्ही घेतला फलंदाजी स्वीकारण्याचा या पहिल्या खेळपट्टीवर. आउटफील्ड चांगली आहे त्याच्यामुळे आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करू. 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30 धावा करण्याचा प्रयत्न करू. कुठले असे फलंदाज तुमच्यामध्ये आहेत की 30 धावा करू शकतात? ते होम ग्राउंड आहे पोमन बॉयज पोमन संघाचा, याच्यावर हे रोज बॉलिंगची प्रॅक्टिस करतात. कीच आम्ही सुद्धा. हॅलो हॅलो तर आमच्याकडे 11च्या 11 फलंदाज आहेत. गोलंदाजी कुठली असेल की ती चांगले गोलंदाज तुमच्यामध्ये? 3 गोलंदाज वापरायचे आहेत तुम्हाला. सूरज आहे, किरण आहे, राकेश आहे. आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. अमृत आहे, भरपूर 6 गोलंदाज आहेत. निश्चितच कसं वाटतं हे युवा सेनाचं आयोजन जे केलेलं आहे बट्टा म्हात्रे आणि शशिकांत पाटील आणि पूर्ण त्यांच्या टीमने जे आयोजन केलं या आयोजनबद्दल तुमचं काय मत आहे? अतिशय सुंदर आयोजन आहे आणि त्याला जोड आहे या मैदानाची. हे पारंपरिक मैदान आहे. हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेला. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. तुम्ही नाणेफेक हारलेले, नाणेफेक जर तुम्ही जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? आणि आता सुद्धा तुम्हाला शतरक्षण करण्याची संधी मिळाली आहे. तुमचं हे होम ग्राउंड आहे, याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करताय. किती तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट मिळू शकतात या खेळपट्टीवर? बघूया आता. जसे जर सुरुवात आमचे शेवटी लक नाही आहेत. आता भरपूर मॅच खेळलो पण लकच नाही. निश्चितच आपण बघतोय की तुम्ही 3 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल? जास्तीत जास्त. कोणते असे गोलंदाज आहेत 3 गोलंदाज तुम्ही वापराल या सामन्यासाठी? दोनच गोलंदाज. बघूया तिसरा. निश्चितच म्हणजे रेग्युलर गोलंदाज फक्त 2 आहेत आणि एक पार्ट टाइम गोलंदाज तुम्ही वापरू शकाल. कुठली फलंदाजी लाईन असेल, फलंदाजीमध्ये काय चेंज असेल तुमच्या? आपण बघतो हे जे मैदान तुमचं स्वतःचं चांगला मैदान आहे, मात्र हे आयोजन केलेलं आहे युवा सेना चषकचं आयोजनबद्दल तुमचं काय मत आहे? थँक्यू. अँड रिपोर्ट इज द ग्राउंड. नाणेफेक जिंकलेली ती ओम 11 शिलोत्री या संघाने प्रथम त्यांनी फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि शतरक्षण असेल ते पोमन बॉयज पोमन संघाचा. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. संदीप गावडे इज देअर. धन्यवाद हेमंत. अतिथी कक्षासमोर आपण बघू शकतायत या परिसरातील नामे व्यक्ती दाखल झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा आपण मैदानाच्या आत बघितला, तर मैदानाच्या बाहेर स्टेजच्या समोर आपण बघू शकताय आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बघू शकताय. त्याच्यानंतर आपण बघताय श्री गणेशाची प्रतिमा आहे. तदनंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे आणि या प्रमुख अतिथी उपस्थित झालेत. आपण बघू शकतायत उपजिल्हा युवा अधिकारी आदरणीय धनंजय मोहिते साहेबांना जे सुद्धा आलेले आहेत. त्याच्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका वार्ड क्रमांक 89च्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती प्रीती दिनेश म्हात्रे या उपस्थित झालेल्या आहेत. सोबतच आपण बघू शकतायत माजी सरपंच कामन आदरणीय दिनेश म्हात्रे साहेब सुद्धा दाखल झालेत. तदनंतर समाज कल्याण न्यास मंडळाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश देवळीकर साहेबांना सुद्धा आपण बघू शकतायत. तदनंतर आता आपण लगेचच आपण उद्घाटन सोहळ्याकडे वळणार आहोत आणि सर्वप्रथम श्री गणेशाचं पूजन केलं जाते. श्री गणेशाच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलं जाते. गणेशाला साकडं घातलं जातंय. गणपती बाप्पा. श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 89च्या विद्यमान नगरसेविकाताई सौभाग्यवती प्रीतीताई दिनेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जातोय. उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आपल्याला पार पडताना होताना दिसतोय. बरोबरच सर्व मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत, प्रतिष्ठित व्यक्ती दाखल झालेत आणि या प्रतिष्ठित व्यक्तींच्या शुभ हस्ते या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना आदरणीय धनंजय मोहिते साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. उपजिल्हा युवा अधिकारी आदरणीय धनंजय मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा मानबिंदू, महाराष्ट्राचा बुलंदाबाज स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना आपण बघू शकतायत कामणगावचे माजी सरपंच समाज कार्यकर्ते दिनेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा पुष्पहार अर्पण होताना आपल्याला बघायला मिळतोय. खरोखरच हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर आपल्याला लगेचच आठवण होते ती म्हणजेच या एका वाघाने संपूर्ण भारतावर अनेक वाघ उभे केलेत. लगेचच दीप प्रज्वलित केलं जाईल. मी प्रीतीताईंना सुद्धा विनंती करतोय
दीप प्रज्वलित करण्यासाठी. सोबतच सर्व जे मान्यवर आहेत या सर्वांना विनंती करतोय. आदरणीय प्रकाश देवळीकर साहेब यांना सुद्धा आपण बघू शकतायत. एक हसरा चेहरा आपल्या समोर आलाय, जो पालघर जिल्ह्याच्या समाज कल्याण न्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. सोबतच युवा अधिकारी आदरणीय शशिकांत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आहेत. चिंचोटी ते नागलोर विभागाचे युवा अधिकारी आहेत. आणि सोबत उपयुवा अधिकारी आदरणीय पट्टा मात्रे, भरत मात्रे हे सुद्धा बघायला मिळत आहेत. पंकज हजारे साहेब बघायला मिळत आहेत. जयेश पाटील बघायला मिळत आहेत, ज्यांचं हे आयोजन आपल्याला दिसून येतंय. त्याच्यानंतर आपण बघू शकतायत सुनील मिश्रा, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर जे आपण बघू शकतायत आदरणीय रमेश भोईर आरके हे सुद्धा आलेले आहेत. तदनंतर आदरणीय रघुनाथ पाटील साहेब सुद्धा दाखल झालेले आहेत. या सर्व बड्या हस्ती आहेत, या महान हस्ती आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होताना दिसतोय. दीप प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू वाहलं जातंय. श्रीफळ सुद्धा आपण बघू शकता, जे आपल्या भारताची संस्कृती आहे, परंपरा आहे, त्या परंपरेनुसार हे श्रीफळ याला आद्यस्थान म्हटलं जातंय. आणि श्रीफळ फोडलं जातंय. गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्त्याला साकडं घातलं जातंय. विघ्नहर्त्याला वंदन केलं जातंय. कारण विघ्नहर्ता म्हणजेच येत्या 3 दिवसामध्ये क्रिकेटची स्पर्धा पार पडणार आहे आणि अशा वेळेस कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी हे साकडं घातलं जातंय. पूजनीय ज्या व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पूजलं जातंय. अगरबत्ती सुद्धा वाहिली जाते. अशा प्रकारे या उद्घाटन सोहळा आपल्याला थाटामाटात पार पडताना बघायला मिळतोय. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर सर्व मान्यवर आपल्याला अतिथी कक्षामध्ये जाताना दिसत आहेत. आणि मी विनंती करतोय, पहिल्या सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात आता सुरुवात होईल. पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्यासाठी पाठवून द्या. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा चिंचोटी ते नागले आयोजित मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा युवा सेना चषक 2017 शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे, जी आपण यूट्यूबवर लाईव्हरित्या बघू शकतायत. आणि जवळजवळ 198 देश या यूट्यूबद्वारे या क्रिकेटचा आनंद लुटू शकतायत, क्रिकेट बघू शकतायत. टेनिसक्रिकेट.in चे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले आहेत. आदरणीय अक्षय चिबडे आणि सोबतच कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळत आहेत. ऋतिक पटेल. टेनिसक्रिकेट.in म्हटलं तर खरोखर संतोष नाणेकर. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असं त्यांच्याबद्दल बनावं लागेल. कारण बरीचशी प्रसिद्धी त्यांनी मिळवली आणि त्यांच्या प्रसिद्धीमुळेच आपल्या भारतातील बरेचसे क्रिकेटपटू आउट ऑफ इंडिया जाऊ लागले, दुबई येथील क्रिकेट स्पर्धेमध्ये जाऊ लागले. यस, चर्चा तर जारी राहील. मात्र अतिथी कक्षामध्ये आणखीन एक प्रतिष्ठित व्यक्ती दाखल झालेत. आदरणीय अक्षय किनी, जे गोखिवरे विभागाचे युवा अधिकारी आहेत, ते दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम सर. आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बऱ्याचशा प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांचं मी स्वागत करतोय. आणि भगवमय वातावरण आपल्याला या शिवसेनेच्या युवा सेनेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. मैदानाचा जर आपण विचार केला तर सुंदर असं मैदान आहे, चांगली आखणी केलेली आहे. आणि मैदानाच्या बाहेर जर आपण गेलो तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्याचा आपल्याला भास होतोय. आणि खरोखरच हा निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. इतिहासाची सांगड असलेलं हे पोमनगाव, आणि या पोमनगावामध्ये अशा प्रकारची ही क्रिकेटची स्पर्धा आहे. तत्पूर्वी आपण सामन्याला सुरुवात होण्या अगोदर एक ब्रेक घेऊया आणि या ब्रेकमध्ये विघ्नहर्त्यावर आधारित असलेलं एखादं गीत ऐकूया.
चांगलं वातावरण आणि या चांगल्या वातावरणामुळे अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन केलं गेलेलं आहे. युवासेना लागले ते चिंचोटी आयोजित युवासेना चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद. माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये समालोचक संदीप गावड. त्याच्यानंतर आपण बघतो स्कोरिंगसाठी आमचे स्कोरर बंटी. आमची tenniscricket.in ची टीम जी यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवर तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट 150 पेक्षा जास्त देशामध्ये पाहू शकता. आणि आमचे अंपायर्स अजित म्हात्रे जे पारंपरिक अंपायर या मैदानाचे, त्याच्यानंतर हेमंत ठाकूर आणि संजय सांगेकर हे 3 पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. आणि तिन्ही पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त असे पंच आहेत. आपण बघू शकता अतिशय चांगले कटआउट्स आमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा कटआउट्स आपण पाहू शकता. त्यानंतर आपण बघू शकता आणखीन कटआउट्स आपल्याला दिसतात आमच्या मैदानामध्ये. भरपूर अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. आमच्या VIP डाईसवर तुम्ही पाहू शकता आमचे प्रमुख VIPs प्रमुख मान्यवर या ठिकाणी आपण बघतोय. उपजिल्हा युवा अधिकारी माननीय श्री धनंजय मोहिते साहेब, त्यांच्याच बाजूला आपण बघतोय त्यांच्याच बाजूला लाईन त्यांच्याच बाजूला व्यवस्था करा. आपण बघू शकता समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री प्रकाश देवलीकर साहेब. त्यानंतर आपण बघतोय माजी उपसरपंच या कामणगावचे माननीय श्री दिनेश म्हात्रे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या बाजूला आपण बघू शकता शिवसेनेचे विभाग प्रमुख माननीय श्री दिगंबर देवलीकर हे सुद्धा आपल्याला दिसतात. त्यानंतर माननीय श्री रघुनाथ पाटील आणि त्यांच्या जोडीला आपण बघतोय माननीय श्री RK भोईर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतर आणखीन जे मान्यवरांचे आमच्या या VIP डाईसवर उपस्थित झाले या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. अल्पवराचा आस्वाद घेतात या प्रमुख अतिथी आपल्याला बघायला मिळते. त्यांचं आपण शब्दसुमनाने स्वागत केले आणि येत्या 3 दिवसांमध्ये त्यांचा आम्ही सन्मान सुद्धा करणार आहोत. युवासेना चषक 2017 हा क्रिकेटचा महासंग्राम आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि याच्यामधील पहिली लढत आपण बघणार आहोत ती पोमन बॉईज पोमन विरुद्ध ओम साई शिलोत्तर या दोघांमध्ये. टॉस जिंकलाय ओम साई शिलोत्तर संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आत धाडलं जातंय ते पोमन्स बॉईन पोमन या संघाला. दोन्ही संघाच्या प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्यासाठी या. चांगलं वातावरण आहे. जसं माझे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील यांनी उल्लेख केला की हिंदू हृदय सम्राट यांचं कटआउट्स आपल्याला बघायला मिळतोय. मात्र हिंदू हृदय सम्राटाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा निर्माण केलेली आहे आणि हृदयातच काय काळ निर्णय आपण बघतोय. या काळ निर्णयावर सुद्धा आपल्याला 2017 पासून हिंदू हृदय सम्राट यांचं आपल्याला जयंती म्हणून असा उल्लेख बघायला मिळालाय. आणि हा उल्लेख कशामुळे बघायला मिळाला तर अमित जाधव हा कट्टर शिवसैनिक ज्याच्या अथक प्रयत्नाने 2 वर्षानंतर हे चांगलं काम झालंय. काल निर्णय जे दिनदर्शिका आहे त्या दिनदर्शिकेवर सुद्धा आपण हिंदू हृदय सम्राटांसंदर्भात भरपूर काही माहिती आहे आणि जयंतीचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेलाय. हे म्हणजे निश्चितच अतिशय चांगलं आयोजन आणि चांगली माहिती पुरवतील संदीप गावड, ज्यांना शिवसेनेबद्दल भरपूर माहिती आणि पूर्ण माहिती या येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल संदीप गावड यांच्या माध्यमातून. निश्चितच आत्ताच जी आदित्य ठाकरे चषक सुद्धा भिवंडी परिसरामध्ये चालू आहे त्याच्या उद्घाटन समारंभासाठी संदीप गावड हे गेले होते. अतिशय चांगलं उद्घाटन आणि चांगलं समालोचन त्याने केलं होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होतोय. पहिल्या आपण बघतोय चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, गोलंदी मार्कवर. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. यष्टीरक्षक पण बघतोय वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते, खातं खोललं जाते 1 धावेने. सूरज आपण बघतोय स्ट्राईकला फलंदाज सूरज आहे, लॉ स्ट्राईकला फलंदाज आहे तो दयानंद. निश्चितच होम ग्राउंडवर या ठिकाणी पहिल्याच सामन्यामध्ये खेळताना दिसतो आपल्याला पोमन बॉईज पोमन हा संघ. एक चांगला संघ मानला जातोय या कॉमन क्रिकेटमधला. मात्र या वर्षामध्ये थोडंसं अनलक चालू आहे असं त्यांच्या सागर कप्तानाने सांगितलं होतं. यावेळेस अतिशय सुरेख डिलेव्हरी, अतिशय चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज जतीन देवलेकर याच्या मार्फत. एक चांगला गोलंदाज नवोदित खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू मानला जाईल जतीन याला. डावखुरा फलंदाजी करतो आणि उजवा गोलंदाजी करत असतो.
बघू शकता आपण क्षेत्ररक्षण 20 सेकंदमध्ये एक शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग एक आपण बघतोय कव्हर एक मिड ऑफ आहे. त्याच्यानंतर लॉंग ऑन लाईक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंट यावेळेस खेळला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा 30 सर्कलच्या बाहेर वैभव म्हात्रे त्या ठिकाणी होता जातो आणि चेंडू अडवतो. त्याच्या अगोदर एक धाव पूर्ण केली जाते. खातं खोलते फलंदाज सूरज आपलं आणि संघाचं धावसंख्या पोहोचवते ती 2 या धावसंख्येवर. आमचे डीजे भाई यांच्या माध्यमातून चांगलं गीतं वाजवली जातील येणाऱ्या 3 दिवसामध्ये आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे भाई हे करणार आहेत. अतिशय चांगलं डीजे वादन. पुन्हा एकदा गोलंदाज जतीन यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होतो. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव आणखी मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. आतापर्यंत बघितलं आपण तर फक्त 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर समोरच्या एंडकडून म्हणजेच गावदेवी एंड असं म्हटलं ते समोरच्या एंडला राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पूल केला तर चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातोय आणि पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज जतीन देवलीकर. सोडून गेलात जना जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेला. लक्षात घ्या 30 सर्कलच्या आतमध्येच दोन्या फलंदाजी क्रॉसिंग होणं फार गरजेचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. टाइम आउटचा नियम आहे हे लक्षात घ्यायचं आहे. 30 सर्कलच्या आतमध्येच तुम्ही क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या. आपण बघतोय पहिलाच गडी बाद केला जातोय झेल चिचुरुपेने मिड विकेट डीप मिड विकेटच्या दिशेने अतिशय सुरेख झेल टिपला होता तिथल्या क्षेत्ररक्षकाने आणि बाद केला फलंदाज दयानंद याला. दयानंद हा पहिला फलंदाज बाद होतोय 0 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 3 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज जातोय महेंद्र खेळपट्टीवर. नॉन स्ट्राईक एंडला असेल. वेळेबद्दल सहकार्य करायचं फक्त 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे तुम्हाला आणि फलंदाजांनी सुद्धा सहकार्य करायचं आहे कारण तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्येच क्रॉसिंग होणं फार गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज त्रिपुरा चिचुरुपेने बाद. अतिशय चांगली सुरुवात डीजे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतोय. चांगले शिवसेनेचे गीत लावताना डीजे आमचे डीजे बाय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यानंतर आता हॅट्रिक वर आलेला आहे गोलंदाज जतीन. बघूया हॅट्रिक पूर्ण करतो की नाही. हॅट्रिक जर पूर्ण झाली तर या स्पर्धेमध्ये आणखीन एक रेकॉर्ड होईल की पहिल्याच षटकामध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान मिळेल गोलंदाज जतीन देवलीकर याला. राईट आर्म ओव्हर द विकेटने इज ऑन हॅट्रिक. यावेळेस पूल फटका मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. 1 बाउंस क्षेत्ररक्षण करतोय थ्रो करतोय. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 6-5 या धावसंख्येवर. 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी नाही तर पॉवरफुल गोलंदाजी होताना दिसते. अतिशय सुरेख डिलिव्हरी. थोडासा चेंडू कट झाला होता आणि बाहेरच्या दिशेने आला होता. यष्टीरक्षक आपण बघतोय सागर चांगलं यष्टीरक्षण करताना. निधाव चेंडूची समाप्ती षटकाची समाप्ती होते तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 5 धावा. या ठिकाणी आपण बघतोय आमचे प्रमुख मान्यवर माननीय धनंजय मोती साहेब जे उपजिल्हा युवा अधिकारी आहेत. त्याच्यानंतर दिनेश म्हात्रे जे उपसरपंच होते कामांचे माजी उपसरपंच आमच्याकडून रजा घेताना दिसतात. आज उद्घाटन समारंभासाठी या युवा सेना चषक मध्ये तुम्ही उपस्थित राहिले होते त्याबद्दल हार्दिक आभारी आहेत.
निश्चितच मला वाटते बक्षीस समारंभाच्या दिवशी उपस्थित राहतील आमचे हे सर्व मान्यवर. त्यानंतर दिगंबर देवळीकर हे सुद्धा आमच्याकडून रजा घेताना दिसतात. जो तुम्ही वेळ दिला त्या वेळेबद्दल फार फार आभारी आहे. गनिमांचा गर्दन काळ पेटला झाड केले खायाळ मारली बाजी मारली बाजी मारली बाजी. विजय अतिशय चांगला क्रिकेट आणि पहिलं षटक अप्रतिम टाकलं जातोय जतीन देवलीकर याच्या मार्फत. आज कॉमन क्रिकेट खेळवलं जाते या युवा सेना चषक मध्ये. कॉमन क्रिकेट चिंचोटी ते नागले परिस्थितीचे संघ आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील. शिलोतर ओम 11 शिलोतर वर्सेस पोमन बॉयज. पोमन पहिल्या षटकामध्ये आपल्या होम ग्राउंडवर एक चांगला परफॉर्मन्स दाखवताना, कारण पहिलं षटक हे जर आपण बघितलं संदीप तर निश्चितच पोमन संघाच्या नावावर केलेलं आहे. नो डाऊट अतिशय चांगली गोलंदाजी केली ती जतीन देवळीकर या गोलंदाज. आणि युवा क्रिकेटपटू आहे, त्यांच्यामध्ये जोश बघायला मिळाला आणि आत्मविश्वास सुद्धा बघायला मिळाला. गोलंदाज नितीन म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर. व्हीआयपी डायस सेंड करून मारा करेल राईट आर्म ओव्हर द विकेटनी. यावेळेस पूल केला चेंडूला, शतरक्षक मात्र डीप मध्ये होता. नो मॅनलँडला चेंडू पडतोय, चेंडू उचलून फेके करतो. नागेश त्या ठिकाणी होता. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रन इन बिटवीन द विकेट. यस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामार्फत. 2 धावा येतात. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. शतरक्षण आपण बघितलं व्हीआयपी डायस एंड कडून मारा होत असताना डावखुऱ्या फलंदाजाला एक शॉर्ट फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक वाईडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बघूया थर्ड मॅन रिजनला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळते. अजित होता 22चा इशारा पंचांचा. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. स्ट्राईकला फलंदाज आहे तो रवींद्र. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे तो महेंद्र. रवींद्र आणि महेंद्र ही जोडी आपल्याला दिसते, कारण 2 फलंदाज बाद झाले. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूमध्ये परतलेले ओम 11 शिलोतर संघाचे. नितीन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हवा आपण बघू शकता आता उजव्या फलंदाजाला साथ देणारे हवा ज्यावेळेस व्हीआयपी डायस सँड कडून मारा होईल. अतिशय अनुभवी खेळाडू आपण बघू शकता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने देवेंद्र भोसकर. शतरक्षमध्ये थोडासा बदल करताना पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. पाय चिच्ची मात्र पंच सहमत नाहीत. थोडासा वाईट थ्रो केला होता. आणखी दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. डिरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. लेग बॅटचा इशारा पंच यांच्या मार्फत येतोय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. याच्यानंतर होणारा सामना साई 11 डोंगरीपाडा वर्सेस आयशा स्पोर्ट कॉमन या 2 संघादरम्यान होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयात्र्याचे टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आयशा स्पोर्ट कॉमन आणि साई 11 डोंगरीपाडा. नितीन यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. सागर चेंडू खाली कुठल्या प्रकारची चूक नाही. सॉफ्ट डिस्मिसल बाद होते फलंदाज. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. स्पोर्ट आणि जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम महेश पाटील अँड कंपनी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. यस या षटकानंतर पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. नितीन
पुन्हा गोलंदाजी मार्कवर मैदानामध्ये एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. राईट आर्म ओ द विकेटने डावखुऱ्या फलंदाजासाठी. यावेळेस आपण बघतोय ऑन साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातो, सरळ चेंडू गेला होता, कुठल्या प्रकारे चेंडू ब्रेक झाला नव्हता. यष्टीरक्षकाने चांगला गॅदर केल्यानंतर वाईटचा इशारा पंच हेमंत ठाकूर यांचा. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवर 3 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस परफेक्ट चेंडू होता, चेंडूला खेळून काढला जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, स्क्वेअर लेगचा चेंडू उचलून फेकी करतोय वैभव. यावेळेस बघूया धावचीची संधी मात्र नॉट आउट डिसिजन पंचांचा. 2 धावा मिळतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या मध्ये वाढते, धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल टू गो. अंतिम चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत जर आपण बघितलं तर सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे ती म्हणजे पोमन बॉयज पोमन या संघाने, कारण फारच कमी धावा दिलेल्या आहेत या मैदानाचा. जर आपण विचार केला किंवा आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर एका षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये फक्त 13 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. राईट आर्म राऊंड विकेट इन, लास्ट बॉल टू गो. अतिशय चांगला चेंडू, किल्ला या चेंडूला हाफ वॉलीचा वापर करून लॉग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख झेल जातोय निखिल याच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर ओम 11 शिलोत्तर संघाची धावसंख्या 13 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. जर बघितलं आपण तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर या सामन्यावर पकड मजबूत ठेवलेली आहे. आपल्या होम ग्राउंडवर गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना पोमन बॉयज पोमन संघाने. मात्र तिसरं षटक अद्याप बाकी आहे. बघूया तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय, किती धावा येतात आणि किती धावांचा टार्गेट येते पोमन बॉयज पोमन संघासमोर. जसं ओपनिंग दिली होती सागर बघत याने की आमचा संघ या वर्षामध्ये थोडंसं अनलकी चाललेला आहे, फार ठिकाणी ते चांगल्या फलंदाजी चांगली गोलंदाजी केल्यानंतर सुद्धा हारलेले आहेत. निश्चितच कॉमन क्रिकेटमधला जर आपण विचार केला तर सध्या टॉप रँकिंगवर चांगला जो संघ आहे तो कॉमन बॉयज कॉमन संघ, त्याच्यानंतर यंगस्टार मोरी, त्याच्यानंतर टायगर स्पोर्ट बीबीपाडा आणि मंगलमूर्ती नागले हा संघ दुसऱ्या क्रमांकावर. बघूया गोलंदाजी मार्कवर जसं म्हटलं होतं की तिसरा रेग्युलर गोलंदाज या संघामध्ये आज नाही आहे, त्यामुळे वाटते अजित याला गोलंदाजी दिलेली नाही. अजित हा अनुभवी गोलंदाज, ऑफ ब्रेक गोलंदाज, मात्र हात खांदा दुखण्यामुळे अजित हा गोलंदाजी करू शकत नाही, त्यामुळे पार्ट टाइम गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना येतोय दिनेश. बघूया दिनेश कुठल्या प्रकारे गोलंदाजी करून समोरच्या एंडकडून म्हणजेच गावदेव एंडकडून. बिमार चेंडू, नोचा इशारा पंचांचा, फ्री हिट असेल पुढील चेंडूवर. पहिला बिमार चेंडू आजच्या दिवसातला पडला जातो दिनेशच्या मार्फत. एक एक्स्ट्रा धाव मिळते, धाव संख्या पोहोचती 14 या धावसंख्येवर. फ्री हिट असेल, मला वाटते पंचांनी ताकीद सुद्धा दिली असेल की एक बिमर चेंडू झालेला आहे, दुसरा झाला तर या सामन्यासाठी बॅन केला जाईल या गोलंदाजाला. एक तर पार्ट टाइम गोलंदाज वापरला जातोय, ह्या गोलंदाजाला बॅन जर केलं तर निश्चितच आणखीन एक गोलंदाज वापरावा लागेल पोमन बॉयज पोमन संघाला. पुन्हा गोलंदाज दिनेश म्हात्रे समोरच्या कडून. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू, वाईटचा इशारा करतात पंच. एक अतिरिक्त धाव आणखीन मिळते, फ्री हिट कायम राहील. धाव संख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. आज या ठिकाणी आमचे
कॉमेंटेटर स्कोरिंगचं काम करताना ऑल राऊंडर फक्त एक काम त्यांनी केलेलं बाकी आहे ते म्हणजे अंपायरिंग. निश्चितच अंपायरिंग सुद्धा अगोदर त्यांनी केलेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनी दिनेश म्हात्रे पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुल टॉस घेऊन खेळला जातो चेंडूला. चेंडू जातो लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. नितीन म्हात्रे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, मात्र व्यवस्थित कलेक्ट करू शकला नव्हता गोलंदाज. आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. यस, 1 शॉटचा इशारा पंचांचा, म्हणजे एकच धाव गणली जाईल म्हणजे 16 धावा धावपलकावर. आतापर्यंत सामना अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय आणि पकड अतिशय चांगली मजबूत ठेवलेली आहे. अजिबात पकड सोडण्याचा प्रयत्न नाही आहे पोमन बॉयज पोमन संघाचा. पुढील चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलेला आहे. स्वीप केला होता. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देवेंद्र बोसकर, अतिशय अनुभवी खेळाडू या संघामधला आणि सर्वात जास्त वयाचा खेळाडू. धावसंख्या पोहोचती 17 या धावसंख्येवर. निश्चितच टॉस बॉक्समध्ये जे बसले त्यांनी उठायचं आहे, कारण टॉस बॉक्समध्ये याच्यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाचा कर्णधार साई इलेव्हन डोंगरीपाडा आणि आयशा स्पोर्ट कामन संघाचा कर्णधार लगेच टॉस बॉक्समध्ये येऊन आपण बसायचं आहे. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खेळला जातो मिडॉनच्या दिशेने. लॉंगाचा क्षेत्ररक्षक तीन येतोय. थोडंसं मिस फिल्डिंग फ्लंबल बघायला मिळते आणि फेकी सुद्धा आपण बघितल्यात. या ठिकाणी आपण बघतो कलेक्ट व्यवस्थित करू शकत नाही हा गोलंदाज चेंडूला. त्यामुळे आणखी 4थी धावाचा प्रयत्न आणि 4 धावा पूर्ण केले जातात. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा पूर्ण केले जातात आणि या स्पर्धेमध्ये प्रथम असं आपल्याला पाहायला मिळते धावून पूर्ण केलेला हा चौकार. अद्यापपर्यंत बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेला नव्हता, मात्र फलंदाजीने धावून चौकार पूर्ण केलेला आहे. आणखीन 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवर. आता आपण म्हणू शकतोय की सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचलेला आहे तो म्हणजे ओम इलेव्हन शिलोतरचा संघ. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. समोरच्या कडून थोडंसं क्षेत्ररक्षण यावेळेस खराब पाहायला मिळालं आपल्याला पोमन बॉयज पोमन संघामार्फत, कारण एक्स्ट्रा धावा मी म्हणेन तर कमीत कमी 2 धावा तरी एक्स्ट्रा दिलेत या चेंडूवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, यस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं सागर आणि प्रशांत मार्फत. पुन्हा समोरच्या कडून म्हणजेच गावदेवेंड ज्याला आपण नाव दिलेलं आहे या ग्राउंडवर, दिनेश यावेळेस सरळ बॅटने हाफ घेऊन लॉकटेड ड्राईव्ह. चेंडू जातोय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करतो. चेंडू फेकी करतो, मात्र 2 धावा सहज पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. लास्ट ऑफिशियल कॉल साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आणि आयशा स्पोर्ट कामन संघाचा कर्णधार. यस, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये तुम्ही बसून घ्यायचं आहे. दिनेश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनी. यावेळेस बघितला शॉर्ट आर्मनी टर्न केलेला चेंडूला. चेंडू तो बॅकआउट ऑफ द स्कोअर लक्ष दिशेने आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वैभव मात्रे थोडंसं फ्लंबल होते, मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. जोपर्यंत फेकी येते सागर याच्या हातामध्ये 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातला. क्षेत्ररक्षण आपण बघतोय ऑफ साइडला 4, ऑन साइडला 5 अशी क्षेत्ररक्षणाची व्हीव रचना. 30 या सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतात, एक पॉइंट आणि एक शॉर्ट थर्डमॅन. राईट आर्म ओव्हर द विकेटनी. लास्ट बॉल टू गो. यावेळेस इन कटर चेंडू थोडासा आजच्या दिशेने कट होताना दिसतो आपल्याला. निर्धाव चेंडू जातोय. षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 आणि 26 धावांचा टार्गेट असेल विजयासाठी, ते म्हणजे पोमन बॉयज पोमन संघाला. यस, बाद घोषित केलेले आहे विकेट. चिरायू दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ.
संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. दोन्ही संघाचा कर्णधार आणि मी विनंती करतो मानसी रघुनाथ पाटील आणि आरकी भोईर यांना की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. यस कॅमेरा. टॉस केला जातोय मानसी रघुनाथ पाटील आणि आर के भोईर या ठिकाणी आपण बघतो टॉस साठी दिसत कुठला संघ 3 षटकाचा सामना आहे. यस साई 11 डोंगरीपाडा संघाचा कर्णधार कॉल करताना दिसतोय. रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेल कॉल केले आणि हेड आलेला आहे म्हणजे टॉस जो जिंकलेला आहे तो आयशा स्पोर्ट कामन संघाने. धन्यवाद रघुनाथ पाटील आणि धन्यवाद आर के भोईर. तुम्ही VIP टाईसवर बसू शकता. फयाज आहे आणि तोहिद पप्पू 4 फलंदाज आहेत जो रन मारू शकतात. आपण हे आयोजन बघतो हे मैदानामध्ये आपण पोमन बॉयज पोमन ट्रॉफी खेळली होती. यावेळेस आपण बघतो युवा सेना चषकचं आयोजन आपण बघतोय. युवा सेना चषक कसं वाटतं हे आयोजन तुम्हाला? हा आयोजन तसंच आहे जसं 1 लाखाची स्पर्धा झाली होती आणि ही स्पर्धा पण तशी सेम टू सेम केली आहे. मोठी स्पर्धा वाटते असा. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही हारलेला आहे. साई 11 डोंगरीपाडा संघ. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? 17 रक्षण स्वीकारलं असतं. मात्र आता तुम्हाला फलंदाजी करायची. फलंदाजी करत असताना तुम्ही 3 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल माराल? किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कमीत कमी आमचा टार्गेट असेल 30 ते 35 धावांचं आणि 35-36 धावांचं त्यांना जिंकण्यासाठी टार्गेट देऊ. कुठलेसे फलंदाज तुमच्यामध्ये आहेत की 35 धावापर्यंत मजल मारू शकतील? अक्षय आहे, प्रकाश, विजय, नितीन आणि मी. हे जे आपण आयोजन बघतोय युवा सेना चषकचं आयोजन केलेलं आहे. शशिकांत पाटील, बट्टा म्हात्रे आणि त्यांचे पूर्ण जे ग्रुपने आयोजन केलेलं ते आयोजनबद्दल तुमचं काय मत आहे? खूप छान वाटतं आयोजन आणि व्यवस्थित आहे सगळं. खूप मजा येईल खेळण्यासाठी. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. तर रिपोर्ट इज द ग्राउंड. नाणेफेक जिंकलेली ती आयशा स्पोर्ट कामानी या संघाने त्याने पहिला स्वीकारलेले आहे. बॉलिंग बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. संदीप गावड इज देअर. धन्यवाद हेमंत पाटील. आपण बघताय युवा सेना चषक 2017. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग चिंचोडी ते नागले आयोजित मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा युवा सेना चषक 2017 आणि यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. सध्या अतिथी कक्षासमोर असलेले आमचे प्रमुख अतिथी ज्यांचा आम्ही सन्मान करतोय. अतिथी कक्षामध्ये आपण बघू शकतायत आदरणीय रमेश भोईर आरके या नावाने ज्यांना जास्त प्रसिद्धी आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय आदरणीय बट्टा म्हात्रे यांना जे चिंचोडी ते नागले विभागातील युवा उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. बट्टा म्हात्रे साहेबांना विनंती करतोय. भरत म्हात्रे. बट्टा म्हात्रे एक चांगलं नाव जे समाजकार्यामध्ये सुद्धा पुढे येते. चांगले क्रिकेटपटू आहेत, समाज कार्य करतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय रमेश भोईर आरके भोईर आरके या नावाने प्रसिद्ध मिळवलेले एक महान हस्ती माजी क्रिकेटपटू ज्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या या प्रतिष्ठित व्यक्तींसाठी. जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. सोबतच आपण सन्मानित करतोय मोरी गावातील आणखीन एक प्रतिष्ठित व्यक्ती. मोरी गावातील आणखीन एक प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय रघुनाथ पाटील साहेबांचा सन्मान करतोय. त्यांचे सुपुत्र आज आपण बघू शकतात विभाग युवा अधिकारी आहेत शशिकांत पाटील. आणि विनंती करतोय आदरणीय राहुल पाटील यांना. राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातोय ते रघुनाथ पाटील साहेबांना. खरोखरच अतिशय चांगली व्यक्ती रघुनाथ पाटील. शांत स्वभावाच्या व्यक्ती. या दोन्ही व्यक्ती ज्या आहेत त्या शांत स्वभावाच्या आहेत. मनाने श्रीमंत असलेल्या या व्यक्ती आपल्याला बघायला मिळत आहेत. सामन्याकडे आम्ही वळणार आहोत. सध्या मान सन्मान होणं अत्यंत गरजेचं आहे आणि अतिशय चांगला या व्यक्ती त्यांचा या ठिकाणी आम्ही मान सन्मान करतोय. चला सामन्याकडे वळूया. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष असताना प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवला जातोय. संकटांना रोखण्या ताठ फुलाकणा दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा रांगड्याशी हेमंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर यश मिळाल्यानंतर कदाचित या गोलंदाजाचा आत्मविश्वास आपल्याला वाढताना दिसेल. पहिल्या चेंडूवर त्यांनी यश प्राप्त केलंय. अतिशय चांगली गोलंदाजी दयानंद याची. पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा बसवलाय. जतीन देवळीकरच्या रूपाने एक चांगला फलंदाज बसवलाय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आलोय.
आणि अतिशय चांगलं वातावरण, सह्याद्री पर्वतरंग आपलं लक्ष वेधून घेत आहेत. सोबतच समोरच्या जो निसर्ग आहे तो निसर्ग आपलं लक्ष वेधून घेतोय. चांगलं प्रवेशद्वार आखलं जातंय या टुर्नामेंटसाठी आणि सुंदर असे क्रिकेटचं मैदान आपल्याला पोमन गावामध्ये बघायला मिळतंय. पोमन बॉईज पोमन यांचे सुद्धा आभार मानावे तितकेच कमी आहे. जे सहकार्य या टुर्नामेंटसाठी त्यांनी केले ते मोलाचं सहकार्य आहे. आणि एक विनंती आहे, या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सचिन चव्हाण जे आमचे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधा. सचिन चव्हाण जे शाखा अधिकारी आहेत शिल्लोत्तर गावचे, त्यांच्याशी आपण संपर्क साधून आपण आल्याची नोंद करून घ्या. मैदानाच्या दिशेने आम्ही वळतोय. पोमन बॉईज पोमन विरुद्ध ओम साई शिल्लोत्तर अशी लढत आपण बघतोय. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष असताना पहिल्याच चेंडूवर यश आलंय ते गोलंदाज दयानंद याला. आणि आता नवीन फलंदाज गातोय सागर, अतिशय चांगला क्रिकेटपटू. 2017 मध्ये फॉर्म मध्ये तो सध्या नाही आहे. 2015-16 या हंगामामध्ये त्यांनी चांगली मैदानं गाजवली, चांगलं क्रिकेट खेळलाय, फलंदाजीमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली. गावदेवी इंकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज दयानंद तयार. मिड ऑन मिड ऑफ, लॉंग ऑन लॉंग ऑफ, शॉट थर्ड मॅन. यष्टीरक्षक सागर माळी चुकलाय आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजाने उचललाय. पंचांद्वारे बघूया काय इशारा येतोय. कदाचित बॅटचे एज लागून गेला होता चेंडू आणि म्हणूनच पंचांद्वारे काही इशारा येत नाही. एक धाव मिळाली. एका धावेची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्यात. फक्त एका धावेची खातं खोललं जाते. याचाच अर्थ गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याला सातत्य राखावं लागेल. खरोखर जर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षणाची जर आपण व्यूहरचना बघितली, जे आखणी बघितली तर क्षेत्ररक्षक वाईडिश मिडॉनमध्ये आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट पट्ट्यामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट ऑफ लेन, बॅटचा एज लागलेला होता. यष्टीरक्षक सुद्धा चुकला गेलाय, अंदाज चुकला गेलाय. एक जीवनदान आणखीन दिलं जातंय, आणखीन एक धाव अंकित केलं जाते. कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच आणि सोडाल कॅच तर हाराल मॅच. सोपे झळ सुटले जात आहेत आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. हेमंत काय वाटतंय, अशा प्रकारचे सोपे झळ सुटले जात आहेत? निश्चितच हे महागडं ठरू शकते. ओम 11 शिलोत्तर संघाला अगोदरच आपण बघितलं तर 30 क्रॉस केलं नव्हतं, फक्त 25 धावा आले होते आणि 26 धावांचं टार्गेट आहे. तर आपण बघितलं 9 पेक्षा कमी धावांचं टार्गेट आहे. तर निश्चितच तुमची क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी नीटनेटकी असणं फार गरजेचं आहे. नो डाऊट क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. गोलंदाज क्षेत्ररक्षक आहेत तर त्यांनी लक्ष फक्त ठेवायला हवं फलंदाजावर की फलंदाजाची बॅट कुठल्या दिशेने वळलेली आहे, बॅटचं ब्लेड कुठल्या दिशेने मोडलेलं आहे, याकडे लक्ष क्षेत्ररक्षकाचं असायला हवं. ओ आता यष्टीरक्षक बदल केल्यानंतर अतिशय एक चांगला चेंडू गोलंदाजाद्वारे अतिशय एक चांगला चेंडू टाकला जातोय. निर्धावच्या रूपाने चेंडू संपला जातोय. धावसंख्येत बदल नाही. धावा धावपळकर आहेत. 1 बाद 2 चेंडू टाकून चाललीत 4. जिंकण्यासाठी जर आपण लक्ष बघितलं तर 8.5च्या सरासरीने या 26 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि अशा वेळेस पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात, यश आलंय. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला बघायला मिळतंय आणि पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळत आहेत. जसं आपण बघितलं होतं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर मिड विकेट पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र थोडासा बदल केला जातोय. जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याला लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने धाडण्यात आलंय, म्हणजेच इन फील्ड वरून खेळण्याचा प्रयास केला जाईल. ओ अतिशय चांगला चेंडू, मात्र डावे इष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू असल्या कारणानं पंच अजित म्हात्रे सरांचा वाईडचा इशारा आलाय. या अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल झालाय. धावा झालेत 1 बाद 3. या टुर्नामेंटसाठी आपल्याला मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच बघायला मिळत आहेत. संजय सांगेकर, हेमंत ठाकूर आणि अजित म्हात्रे. ओ फॉरवर्ड डिफेन्सिंग पद्धतीने या चेंडूला फक्त डिफेन्स केले सागर यांनी. धाव घेण्याची मोका नाही, धाव घेण्याची संधी नाही. धाव संख्या 1 बाद फक्त आणि फक्त 3 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. निश्चितच आपण बघितलं हा फटका जर आपण विचार केला सागर याचा तर भरपूर वेळेनंतर हा फटका त्याने खेळलेला आहे आणि असं वाटलं की टेस्ट मॅच मध्ये हा फटका खेळताना दिसला. नो डाऊट. मात्र अशा प्रकारच्या डिफेन्सिव्ह पद्धतीने फटके खेळणे सुद्धा गरजेचं असतं कधी कधी. पुढचा चेंडू आता वेट केले, आडव्या बॅटने चेंडूला टोळवलंय. चेंडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये गेलाय. खराब क्षेत्ररक्षण, फायदा फलंदाजाला. 4 धावा मिळतात. दॅट्स अ 4 रन्स. आज हृदयातूनही घोषणा गरजू दे. बोललो जे तेच केलंय, करून दाखवलंय. शिवसेना मना मनातून युवा सेना चषक 2017 मध्ये आलेला
शब्दसमूहाने स्वागत करतोय. माझ्यासोबत जुळले जात आहेत नामी समालोचक हेमंत पाटील, त्यांच्यापर्यंत आपण जाऊया. हेमंत, षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 26 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 1 बाद 7 धावा आल्यात. काय वाटतंय आणि नुकताच फटका खेळला, याबद्दल तू काय म्हणशील? निश्चितच आपण बघितलं फटका अप्रतिम होता आणि त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं वेळेबद्दल सहकार्य करायचं. पंच सुद्धा आम्हाला या ठिकाणी सूचना करतात की फक्त तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि 15 मिनिटामध्ये तुम्हाला ही 3 षटकं पूर्ण करायची, हे लक्षात घ्यायचं आहे. ओम 11 शिरोतर संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं संदीप, तर एक सुरुवात थोडीशी संत झालेली आहे. मात्र आणखीन जर आपण विचार केला तर 19 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा फटक्याचा आपण विचार केला तर त्या फटक्यावर 1 किंवा 2 धावा असू शकल्या असत्या. मात्र मिसफिल्ड झाल्यानंतर त्याच्यावर 4 धावा येतात आणि चौकार येतोय सागराच्या बॅटमधून. चौकार आलाय आणि आता जर आपण धावसंख्येचा जर विचार केला तर आमचे निश्चितच स्कोरर सांगतात 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ 19 धावांची गरज आहे. याचाच अर्थ सरासरी आता आपल्याला वाढलेली दिसते. 9.50च्या सरासरीने या 19 धावा पूर्ण कराव्या लागतील. स्ट्राईक इनकडे आपण फलंदाज बघतायत नागेशाला, जो 1 या धावसंख्येवर खेळतोय. सागर भगत नॉन स्ट्राईक इनकडे आहे, जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स इनकडून सज्ज झालाय गोलंदाज राकेश. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर जास्त बघायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफ, शॉर्ट स्लीपर कव्हर, डीप स्लीपर कव्हर बघायला मिळतंय. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, अशा प्रकारचे शतरक्षण रचण्यात आलेलं आहे. खरोखरच चांगला नजारा वातावरण बघायला मिळतंय. शिवसेना आणि युवासेना विभाग चिंचोटी नागले आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा बघताय आपण. सरळ बॅटने चेंडूला टोलवले ऑन साइडला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या बरोबर मधोमध हवाई सफर सफळ झालंय. षटकार उचलेल पहाट पुन्हा न होणे ऐसा हिंदू हृदय सम्राट. खरोखरच हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा फलंदाज मानला जातोय तो म्हणजे पोमन बॉयज पोमन संघाचे. आणि त्याची जो आक्रमकता आहे, जो क्लास आहे, तो त्यांनी दाखवून दिला. अतिशय चांगला फटका. धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्यावर. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली. एकूण धावसंख्या झाली ती 13. अजूनही 13 धावांची गरज आहे उर्वरित चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर फलंदाज नागेश. आता थोडासा चेंडू खाली राहिलेला होता, आत वळणारा चेंडू आणि या चेंडूवर फलंदाज फसला गेला. निर्धावच्या रूपाने संपलंय. धावसंख्येत बदल नाही. धावा धावपळीवर आहे त्या 1 बाद 13, 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. खरोखरच आज प्रेक्षकांची गर्दी आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळतोय, कारण यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या साईट्सवर आपण गेल्यानंतर या टुर्नामेंट्स लाईव्हरित्या बघू शकतायत. सध्या मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये, हा झेल टिपणं गरजेचं आहे आणि उलट्या दिशेने जाऊन अप्रतिम झेल टिपला जातोय. नागेश याचा अडथळा दूर केला जातोय. दुसऱ्या विकेटचा पतन. 2 बाद. धावा धावपळीवर आहेत ते 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. डीजे 17 ऑक्टोबर 2010 साली युवा सेनेची स्थापना झाल्यानंतर आपण बघतोय बरेचसे युवा सेनेने जी कार्य केली ती अफाट होती. त्यांची जी कार्य काय होती ती येत्या 3 दिवसांमध्ये आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. सध्या आमची नजर चालू झालेल्या या सामन्याकडे आहे. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष असताना आता नुकताच तिसऱ्या चेंडूवर दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. 2 बाद. पोमन संघाची धावसंख्या आहे ती 13 आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. हेमंत, निश्चितच महत्वाचा फलंदाज नागेश पात्रे हा बाद होतोय, ज्याने 1 षटकार मारला होता. मिस टाइम स्ट्रोक लागला होता. सिली मिड ऑफच्या दिशेने जाऊन अतिशय सुरेख झेल टिपला होता शतरक्षकाने. आणि 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या आपण जर बघितली तर 13 धावा. नवीन फलंदाज वैभव जातो आणि वैभव सुद्धा एक चांगला फलंदाज मानला जातोय. या सीझन मध्ये इनफॉर्म फलंदाज मानला जाईल वैभव याला. येस, फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. तुमचं तंत्र कितपत तुम्ही दाखवताय हे क्रिकेटमध्ये बघितलं जातं आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारचेच क्रिकेटपटू आवश्यक असतात. तो गोलंदाज राकेश तयार. समोर फलंदाज सागर.
आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू फाईन लेगच्या दिशेने वळतोय, एक धाव तर निश्चित मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जाईल का बघूया. अंदाज क्षेत्ररक्षकाचा चुकलाय आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजाने उचललाय. वाईटचा इशारा पंचांद्वारे आलाय. 2+1 या 3 धाव मिळत आहेत. या 3 धावण्याची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्यात 2 + 16. निश्चितच या वेळेस आपण बघितलं तर थोडंसं लाईन मध्ये चुकला होता गोलंदाज राकेश. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला होता. इष्टरक्षक सुद्धा चुकतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ते धावसंख्या पोहोचलेली ती 16 धावा. 3 धावा या चेंडूवर येतात. निश्चितच अतिशय चांगला क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या संदीप अतिशय चांगलं आयोजन बघायला मिळतंय. मात्र सागर भगत याची बॅट हवेमध्ये फिरली गेली. बॅकलिपच्या साईडने खेळायचा होता. लॉंग ऑन एरिया क्लिअर करायची होती, मात्र ती एरिया क्लिअर होऊ शकली नाही. फलंदाज झाले बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. 3 बाद. धाव फलकावर धावा आहेत ते 16. डीजे चालू असलेल्या सामन्यामध्ये पोमन बॉईज पोमन संघाला 26 धावांचं लक्ष होतं आणि त्याचा पिछा करते वेळी सध्या धाव फलकावर धावा आहेत ते 16. गडी बाद झाले ते 3 आणि अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हेमंत सामन्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता दाखवेल काय ओम साई शिलोत्तर संघ? बरोबर आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 60-40 सामना आपल्याला दिसतो, कारण 60% आपण विचार केला तर फलंदाजी करणार म्हणजे पोमन बॉईज पोमन संघाच्या बाजूने आहे आणि 40% सामना हा ओम 11 सिलोता संघाच्या बाजूने. वैभव यांनी जर लागोडला 2 षटकार ठोकले तर आयोजक त्याचा विशेष सन्मान करणार आहेत. मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयास केलाय वैभव मात्रे यांनी आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. धावसंख्येत बदल नाही. धावा धावपळकर आहेत त्या फक्त आणि फक्त 16. आता फक्त 1 चेंडू असेल या षटकातील. खरोखरच अतिशय जबरदस्त डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज राकेश. बघितलं याला सबमरीन डिलिव्हरी म्हटली जाते. पडल्यानंतर डोफ्याच्या खालून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि आत वळताना दिसलाय, म्हणजेच ऑफ ब्रेक पद्धतीने आत वळताना हा चेंडू दिसलाय. त्याचा फायदा फलंदाजाला झाला नाही, गोलंदाजाला मात्र फायदा झालाय. आणि अशा प्रकारचे चेंडू अगोदर हाताळायला हवे होते, कारण हे षटक जर आपण बघितलं तर ह्या षटकात आतापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त धावा येताना दिसत आहेत. 9 धावा येताना दिसत आहेत. आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावा धावपळकर 16. हा चेंडू डावे यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. धाव घेण्याचा प्रयास नाही, कारण एक अतिरिक्त धाव मिळते हे लक्षात घेतलंय. वाईटचा इशारा आलाय पंच हेमंत ठाकूर सरांचा आणि या अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 17. अशा वेळी नियंत्रण गमावणं हे चुकीचं ठरते. खरोखरच आपण बघितलं 2 चेंडू असं वाईट टाकलेले आहेत. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकताना दिसतोय. मला वाटते ऑफ ब्रेक करत असताना थोडा हातामधून चेंडू सटकून हा चेंडू जातो लेग स्टंपच्या बाहेर. गोलंदाजाच्या फक्त एकच ध्यानात असायला हवं आणि गोलंदाजाला फक्त समोर असलेल्या 3 यष्ट्याच दिसायला हव्यात. गोलंदाज तयार. राईट आर्म विकेटचा मारा. लो फुल टच करून चेंडूला डोलवले. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे. 1 माउसने अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. चौकारांसाठी कम ऑन डीजे. नजर टाकूया. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष असताना 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपळकर आहेत 3 बाद 21. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. हेमंत अशा वेळेस काही चमत्कार घडेल काय? निश्चितच आता मात्र मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल एखाद्या गोलंदाजाला सिलोत्तर संघाचा. बघूया कुठला मॅजिकल गोलंदाज येतोय या मैदानामध्ये. जर आपण बघितलं तर 7 धावांची आवश्यकता युवासेना चषकमध्ये ज्यावेळेस सामना चालू होता. यंगस्टार आणि पोमन बॉईज पोमन असा चालू होता. पहिल्या चेंडूवर सुपर ओव्हर असेल. कंपल्सरी चेसिंग नसेल. या मैदानाचा नियम या ठिकाणी लागू केलेला आहे, कारण पोमन बॉईज पोमन ट्रॉफीमध्ये सुपर ओव्हर खेळलं जाते आणि यंगस्टर ट्रॉफीमध्ये सुपर ओव्हर या कॉमन क्रिकेटमध्ये खेळलं जाते. मात्र दोन्ही स्पर्धेमध्ये या वर्षामध्ये सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळाला नाही इकडच्या प्रेक्षकांना. मात्र या ठिकाणी युवासेना चषकने एक संधी दिलेली आहे प्रेक्षकांना. या ठिकाणी सुद्धा सुपर ओव्हर ठेवलेली आहे. बघूया या स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळते का नाही. सेमन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही नियमावली आली आणि त्याच्यानंतर पटापट ती गायब सुद्धा आपल्याला होताना दिसली. मात्र आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये ह्या नियमावली आपल्याला अद्यावत केलेल्या दिसून येत आहेत.
6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. याचाच अर्थ चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत आणि अशा वेळेस या खर्च करण्यासाठी विचार करावा लागेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. चांगलं वातावरण असतानाच क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. युवा सेना चषक 2017 अशी बघमय वातावरण. सभोवताली आपण भगवे झेंडे बघू शकतायत. शिवसेना आणि युवा सेना यांच्या आयोजकांनी आयोजित केलेली मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा यांच्या माध्यमातून अतिशय चांगली टुर्नामेंट्स बघताय आपण. युवा सेना चषक 2017 शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक चांगला गोलंदाज आलाय सूरज, ज्याला कमीत कमी धावा द्याव्या लागतील. याचाच अर्थ त्याला या 5 धावा रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. निश्चितच अशा वेळेस पार्ट टाईप गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली. जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलं आपण सचिन तेंडुलकरने आफ्रिकेसमोर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि आत्ताच मध्ये आपण बघितलं होतं पाकिस्तानच्या समोर मॅक्सवेलने फक्त 2 धावा दिल्या नव्हत्या. खरोखरच अतिशय चांगली माहिती देत आहेत आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. फक्त सन्मानजनक स्थितीमधून या चेंडूला खेळून काढले, दिशा दिली, लेट कटचा फटका खेळलाय उजव्या हाताच्या फलंदाजाने आणि 2 धावा पूर्ण केले जात आहेत. त्या म्हणजेच फलंदाज देवेंद्र भोसकर याच्याद्वारे 2 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाले धावफलकावर 23. हेमंत, निश्चितच देवेंद्र भोसकर याचा जर आपण विचार केला तर अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि इंटेलिजंट खेळाडू मानला जातो. बघितलं त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ताकदचा वापर केला नाही, फक्त नजाकतचा वापर केला आणि अतिशय चांगला स्टिअर केला होता चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने. थोडीशी मिसफिल्डिंग आणि 2 धावा आल्या. गुडंपा विश्वनाथ, त्याच्यानंतर रणजित सिंग, विभाजी जडेजा, म्हणजेच ज्यांच्या नावाने आपण रणजीच्या स्पर्धा बघताय त्या क्रिकेटपटूंची आठवण करून देणारा फटका खेळलाय. कारण लेट कटचे फटके खेळण्यामध्ये हे 2 खेळाडू जास्तीत जास्त माहिर होते आणि तशाच प्रकारे नुकताच संतुलन व्यवस्थित बनवलंय देवेंद्र याने 2 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या 23. आता फक्त 2 धावांची गरज आहे. शरीराचं संतुलन व्यवस्थित बनवलंय. चेंडू हवेमध्ये होता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पकडू शकला नाही आणि 1 धाव मिळाली. सुदैवाने हा सोपा झळ सुटलाय आणि फलंदाज वाचलाय. निश्चितच या वेळेस आपण बघितलं फक्त टर्न केलं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये मात्र झेल सुटला होता. झेल हातामध्ये पडल्यानंतर थोडं कॅरी करणं गरजेचं होतं. हा जर झेल टिपला असता तर सामन्यामध्ये रंगत थोडी वाढली असती. असं रंगत वाढवण्यासाठी अशा प्रकारचे झेल टिपायला हवेत. आता फक्त 2 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या 24. 4 चेंडू आणि 2 धावा. आता व्यवस्थित संतुलन बनवलंय वैभव यांनी. चेंडूला टोलवलंय ऑन साईडला. चेंडू लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन मध्ये अडवण्यामध्ये यश आलंय. फिकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावण्याची धावसंख्या जी आहे ती 26 झाली. याचाच अर्थ विजयी या 2 धावा मिळत आहेत. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो पोमन बॉईज पोमन संघाने आणि या स्पर्धेतून बाद झालाय ओम साई शिलोत्तर हा संघ. शॉर्ट धावसंख्येचा इशारा आलाय पंचांद्वारे. त्याच्यानंतर आमचं लक्ष गेल्यानंतर हे आम्हाला लगेचच कळलंय 1 धाव अजूनही पूर्ण करावी लागेल. याचाच अर्थ फक्त 25 धावा धावफलकावर पूर्ण झालेत आणि 1 धावेचीच गरज आहे 3 चेंडूत. हेमंत, आता कुठेतरी जे अंदाज चुकत आहेत धाव घेण्याची, कारण अगोदरच्या इनिंग मध्ये सुद्धा एकच अशा प्रकारचा प्रकार घडला होता. 1 शॉटचा इशारा आला होता आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा 1 शॉटचा इशारा आलाय. निश्चितच म्हणजे पंचांचं लक्ष जर आपण बघितलं तर अप्रतिम लक्ष, चांगलं नजर ठेवलेले पंचांनी. म्हणू शकतो हे आखे नाही कॅमेरा आहे. एक कॅमेरा आपण बघू शकतो आमच्या डाव्या बाजूला आणि हे पंचांचा कॅमेरा सुद्धा अतिशय चांगला आहे. जसे लुक्स व्यवस्थित असायला हवे ते लुक्स आपल्याला व्यवस्थित बघायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. इनसाइड आउट करून चेंडूला शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने दिशा दिली आणि अशा रीतीने एक विजयी धाव पूर्ण केली जाते. पंचांद्वारे इशारा आलाय की हा सामना संपलाय आणि हा सामना जिंकलाय पोमन बॉईज पोमन संघाने. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल ओम साई शिलोत्तर संघाचे आम्ही आभार मानतोय. तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतोय पोमन बॉईज पोमन या संघाला. आता मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी आपण बघूया नेमका कुठलं कोणाचं नाव पुढे येते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्या अगोदर एक ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी.